circular bar of length L uniformly tapers from diameter d1 at one end to diameter d2 at the other end. If the bar is subjected to axial tensile force P, then its elongation is equals to d1 is more than d2. Right? आता वेगवेगळे आहेत. सर्क्युलर टेपरिंग बार जो आहे इट इज लाईक दिस. या टाइपचा बार आहे सर्क्युलर टेपरिंग बार. त्याचा डायमीटर इथं आहे लेट्स से d1, इथं आहे d2, राइट, and it is subjected to axial force P, राइट. त्याचं इलॉंगेशनचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा एल इक्वल्स टू पीएल बाय ए घेतो ना आपण. लक्षात ठेवा कसं ठेवायचं लक्षात. पीएल बाय ए. आता लक्षात घ्या एरिया काय घेतो आपण सर्क्युलर बारचा π/4 d स्क्वेअर. इथे डायमीटर 2 आहेत म्हणून d1 इंटू d2 असं लक्षात ठेवा. सो इलॉंगेशन इक्वल्स टू 4pl by pi e into d1 into d2. 4pl by pi e into d1 into d2. समजतंय का? यस. Four PL by pi e into d1 into d2. This is the answer. Yes. आता मला बाकीचे इक्वेशन सांगू शकता का कोणी? बाकीच्या डिफ्लेक्शनच्या बऱ्याचशा इक्वेशन आहेत. कॅन एनीवन टेल मी? डिफ्लेक्शनच्या बऱ्याचशा इक्वेशन्स आहेत, राइट. जसं की सर्क्युलर बारचं डिफ्लेक्शन झालं. त्यानंतर डिफ्लेक्शन ऑफ टेपरिंग रॉड ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. डिफ्लेक्शन ऑफ टेपरिंग रॉड ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. समजा एक असा क्रॉस सेक्शन आहे माझ्याकडे. Let's say if I'm in cross section like this. Subjected to axial load. Here याचा थिकनेस कॉन्स्टंट आहे. थिकनेस कॉन्स्टंट आहे. लेंथ इज एल. याचा विड्थ जो आहे तो विड्थ चेंज होतोय. लेट्स से b1 टू b2. हा जो विड्थ आहे दॅट इज व्हेरिंग. b1 टू b2 चेंज होतोय तो. b1 टू b2. त्याचे डिफॉर्मेशन काय घेतो आपण सांगू शकता कोणी? डेल्टा इक्वल्स टू काय घेतो? डेल्टा एल. सो रिमेंबर इट्स डिफॉर्मेशन इज pl by te. pl by te ln of b2 by b1. ln of b2 by b1 by b2 minus b1. Are you getting this or not? ln of b2 by b1 by b2 minus b1. हे लक्षात ठेवा. सर्क्युलर टेपरिंग बारचं तर समजलं तुम्हाला, but you should remember this also. Yes. Okay. त्याच्यानंतर अजून एक आहे. जर समजा तुमच्याकडे कंपोजिट बार असेल,
If you are having a bar like this, त्याला इथं अशा प्लेट लावल्यात या बारला. त्याचा एरिया इथं समजा A1 आहे, इथं A2 आहे, इलेक्ट्रिसिटी इथं E1 आहे, इथं E2 आहे, याच्यावर लोड अप्लाय केलाय P. याचं लेंथ आहे L. याचं डिफॉर्मेशन काय ते सांगा. PL बाय काय घेतो आपण सांगा. A1 E1 प्लस A2 E2. A1 E1 बाय A1 E1 प्लस A2 E2. समजतंय का? आर यू गेटिंग और नॉट? समजतंय? यस. ओके. Now next question. Question number 11. Elongation of a circular rod tapering from 0 at one end and diameter d at the other end with gamma as its density. He gamma hai. With gamma as its density and L as the length due to self-weight ease. काय आहे आन्सर याचा? Can you tell me? Yes. This is the elongation of circular rod tapering from 0 at one end and diameter d at the other end with gamma as the density and L as the length. म्हणजे हा कोनिकल बार दिलाय त्यांनी, राईट? काय करतो सांगा आपण. सल्फेट डिफॉर्मेशनचा मला सांगा प्रिझमॅटिक बारसाठी काय फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झालेला आहे. व्हॉट इज इक्वेशन फॉर प्रिझमॅटिक बार अँड हाऊ इट इज डिराईव्ड. Let's consider a prismatic bar. Let's consider a prismatic bar having density gamma, right? आता समजा मी इथं एक छोटा स्ट्रिप घेतला. लेट्स से इफ आई एम टेकिंग अ स्मॉल स्ट्रिप, ऑफ लेट्स से हाइट dx. इथं मी एक छोटा स्ट्रिप घेतला. ऍट अ डिस्टन्स x, टोटल लेंथ L आहे. मी x डिस्टन्सला एक स्ट्रिप घेतला ऑफ dx चा स्ट्रिप घेतला. मला सांगा ह्या dx जो लेंथ आहे स्ट्रिपचा, याचं डिफॉर्मेशन याच्या वरच्या वेटमुळे होईल का खालच्या वेटमुळे होईल, तेवढं सांगा मला फक्त. समजतं मी काय म्हणतो ते? हा जो dx लेंथ आहे, ह्या dx लेंथचा डिफॉर्मेशन जो आहे सेल्फ वेटमुळे होणार डिफॉर्मेशन, तो हा खालच्या वेटमुळे होईल का याच्या वरच्या वेटमुळे होईल? लोअर वेट.
राईट. ऋषिकेश, अप्पर वेट काय करेल फक्त? अप्पर वेट फक्त त्याला खाली खाली प्लेस करेल, त्याला फक्त अप्पर वेट मध्ये डिफॉर्मेशन नाही होणार. अप्पर वेट फक्त त्याला मूव्ह करेल. अप्पर वेटच्या वरचं डिफॉर्मेशन होईल परत, ते मूव्ह करेल त्याला फक्त. राईट. म्हणजे याचा जो डिफॉर्मेशन होणार आहे तो त्याच्या खालच्या वेटमुळे होणार आहे, ह्या वेटमुळे होणार आहे, WX मुळे. राईट. लेट्स से दॅट वेट इज WX. डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? डी डेल्टा. ते स्मॉल लेंथ डिफॉर्मेशन काय येईल? WX. लेंथ किती आहे त्याचा? DX बाय एरिया इंटू E. राईट. मला सांगा वेट किती येईल? वेट इज नथिंग बट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय येईल? एरिया इंटू लेंथ, गॅमा ए इंटू एक्स. बरोबर आहे का? सो डी डेल्टा विल बी इक्वल टू WX गॅमा AX DX बाय ट्वाइस ए. राईट. ए कॅन्सल होईल. टोटल डिफॉर्मेशन काय येईल मग? याचं इंटिग्रेट करावं लागेल आपल्याला. 0 टू L. 0 टू L इंटिग्रेट केल्यावर काय येईल? गॅमा बाय 2 E एक्स DX. राईट. एक्स DX चं इंटिग्रेशन काय येईल? एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणजे डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय येईल? डेल्टा इक्वल्स टू गॅमा बाय काय 2 कुठून आलं? 2 नाही ना? हे 2 नाही आहे ना? दिस 2 इज नॉट देअर. राईट. ओनली ए इज देअर. दिस 2 इज नॉट देअर. गॅमा बाय E एक्स चं इंटिग्रेशन होईल एक्स स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू L. तो डिफॉर्मेशन काय झालं मग? दिस डिफॉर्मेशन इज ड्यू टू सेल्फ वेट ऑफ प्रिझमॅटिक बार गॅमा L स्क्वेअर बाय ट्वाइस E. समजतंय का? दिस इज फॉर प्रिझमॅटिक बार. नाउ व्हॉट फॉर कोनिकल बार? सेल्फ वेट डिफॉर्मेशन ऑफ कोनिकल बार. आता कोनिकल बारचा जो वेट आहे, कोनिकल बार म्हणजे असा, लाईक दिस. आता कोनिकल बार जर असं तुमच्याकडे असं हेल्ड केलेला, राईट, याचा लेंथ L आहे, राईट, टॉपचा एरिया इथे A असेल, तर याचा जो वेट आहे तो प्रिझमॅटिक बारच्या 1/3 असतो. त्याच्यामुळं त्याचं जे डिफॉर्मेशन जे होणार आहे, सेल्फ वेट डिफॉर्मेशन ऑफ कोनिकल बार, इट इज 1/3 ऑफ सेल्फ वेट डिफॉर्मेशन ऑफ प्रिझमॅटिक बार. समजतंय का? सेल्फ वेट डिफॉर्मेशन ऑफ प्रिझमॅटिक बार म्हणजे सेल्फ वेट डिफॉर्मेशन ऑफ कोनिकल बार किती होऊन जाईल? 1/3 of gamma L square by 2E, that is it will become gamma L square by 6E. समझता है? Yes. So answer is this, gamma L square by 6E. विशाल समझ लें? Yes. Okay. Now question number 12. Question number 12 मध्ये क्वेश्चन काय विचारलाय तो बघा. द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. काय? पहिले समजून घ्या लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय. व्हॉट इज बाय लॅटरल स्ट्रेन? लेट्स टेक एनी बार. एक कुठला पण एक असा बार घ्या. ऑफ डायमीटर D. Bar of diameter D. It is subjected to axial load P. याचा लेंथ आहे, राईट, आणि याचा डायमीटर आहे D.
डायमीटर डी, राईट. आता ह्या लोडमुळे काय होईल, याच्यावर जर लोड लागला, ह्या लोडच्या डायरेक्शन मध्ये एक डिफॉर्मेशन होईल, राईट. चेंज इन लेंथ होईल. सो दॅट इज चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ लोडच्या डायरेक्शन मध्ये. त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज लिनियर ऑर लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. लिनियर ऑर लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. आणि त्याचा जो लॅटरल डायमेन्शन आहे, डायमीटर, तो चेंज होईल का नाही होणार? There will be change in diameter. Lateral dimension मध्ये चेंज होईल. चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमीटर ओरिजिनल डायमीटर. दॅट इज कॉल्ड ॲज लॅटरल स्ट्रेन. म्हणजे लोड ज्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो त्याच्या लॅटरल डायरेक्शन मध्ये किंवा त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तो डिफॉर्मेशन होतो किंवा जो स्ट्रेन येतो त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो, राईट. अँड रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन, रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन is called as Poisson's ratio. Ratio of lateral strain to linear strain is called as Poisson's ratio. समजतंय का? Lateral strain, linear strain समजलं काय ते? Okay. Ratio of lateral strain to linear strain is called as Poisson's ratio. Next. Axial deformation of a uniform bar due to its own weight is equal to dash times the deformation of the same bar when subjected to direct load equal to weight of the bar, right. त्यांनी काय विचारलंय? समजा एखादा बार आहे, या बारचं वेट आहे डब्ल्यू, या बारचं वेट आहे समजा डब्ल्यू, आणि ह्या सेल्फ वेटमुळं, ह्या सेल्फ वेट ह्या बारचं ह्या सेल्फ वेटमुळं काहीतरी डिफॉर्मेशन होईल. काय घेतो तो आपण? सेल्फ वेट डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय? गॅमा एल स्क्वेअर बाय 2e, राईट. नंतर ते काय म्हणतायत की हे जे डिफॉर्मेशन आहे सेल्फ वेटचं, समजा जर एखादा मी वेटलेस बार घेतला, सेम बार जर घेतला मी, सेम क्रॉस सेक्शन एरियाचा, आणि वेटलेस जर बार घेतला आणि जेवढं त्याचं सेल्फ वेट आहे तेवढं ऍज अ एक्सटर्नल लोड जर अप्लाय केला, तेवढा ऍज अ एक्सटर्नल लोड अप्लाय केला डब्ल्यू, तर त्या केसमध्ये डिफॉर्मेशन काय असेल? डेल्टा व्हेन देयर इज एक्सटर्नल लोड. किती घेतो आपण? पीएल बाय ई, दॅट इज डब्ल्यू एल बाय ई. समजतंय का? डब्ल्यू एल बाय ई, राईट. आता मला सांगा बारचं वेट काय घेतो आपण? एरिया, सॉरी, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, दॅट इज एरिया इंटू लेंथ. येस. इथं मी असं म्हणू शकतो का की गॅमा इक्वल्स टू डब्ल्यू बाय एल, गॅमा इक्वल्स टू डब्ल्यू बाय एल. जर तुम्ही सेल्फ वेट डिफॉर्मेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये गॅमा इक्वल्स टू डब्ल्यू बाय एल ठेवलं, डब्ल्यू बाय एल इंटू एल स्क्वेअर बाय ट्वाइस ई, इथं काय येईल बघा? सेल्फ वेट डिफॉर्मेशन विल बी इक्वल्स टू WL बाय ट्वाइस ई, राईट. म्हणजे जे एक्सटर्नल लोड मुळे जे डिफॉर्मेशन होत आहे त्याचे किती आहे हे? इट इज हाफ ऑफ सेम डिफॉर्मेशन इफ द सेम लोड इज अप्लाइड ऍज अ एक्सटर्नल लोड. समजतंय का? It is half of if the same load is attached as an external load. समजते हैं? Yes. So answer is 0.5. Answer is 0.5. Next. A solid conical bar of uniformly varying diameter has diameter d at the one end and 0 at the other end.
if the length of bar is L, modulus of elasticity E, and unit weight is gamma, extension of bar due to self weight is same question घेतलाय आपण. काय आन्सर याचं? Gamma L square by 6C. झालंय? नेक्स्ट. Hooke's law is valid up to don't make it wrong. Hooke's law is valid up to. लक्षात घ्या. What is Hooke's law? Hooke's law कशाला म्हणायचं? What is Hooke's law? So you are having strain on x-axis and stress on y-axis. Hooke's law कशाला म्हणायचं? Hooke's law असा म्हणतोय की within elastic limit or strictly speaking up to proportionality limit. Strictly speaking up to proportionality limit, stress is proportional to strain. काय म्हणतोय वर्डिंग काय बघा, within elastic limit or strictly speaking up to proportionality limit. Strictly speaking up to proportionality limit. Stress is proportional to strain. Stress is proportional to strain, right? Now what is elastic limit, proportionality limit, and what are all? We'll see that. Now ज्यावेळेस तुम्ही माइल्ड स्टीलवर टेन्शन टेस्ट घेतात त्यावेळेस काही लिमिट पर्यंत जे स्ट्रेस आणि स्ट्रेन आहेत ते लिनियरली व्हॅरी होतात. याला आपण म्हणतो प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. दिस इज कॉल्ड ॲज प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. आणि त्यानंतर काय होतं की हा जो आहे तसं थोडासा बेंड होतो, राईट. पण समजा तुम्ही जर त्या बारला बी पॉइंट पर्यंत स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं, बी पॉइंट पर्यंत तुम्ही त्याला स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं तर तो त्याचा ओरिजिनल डायमेन्शन जो आहे तो रिगेन करतो. या पॉइंटला आपण म्हणतो इलास्टिक लिमिट, बी ला. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? Up to point A, the curve is straight, means stress is proportional to strain linearly, right? After point A, if I am further stretching bar, if I am applying further load, then the point B will come, and B point नंतर जर तुम्ही load remove केला, the bar will regain its original shape and dimension or shape and size, right? So that point B is called as elastic limit. आणि पुन्हा तुम्ही स्ट्रेच केला मग त्याचा नंतर C पॉइंट येईल आणि सडनली स्ट्रेस कमी होऊन जाईल, स्ट्रेस डाऊन होईल, राईट. देयर इज सडन ड्रॉप इन द स्ट्रेस. आणि त्यानंतर मग बारचं कॉन्स्टंट स्ट्रेसला कंटिन्युअस इल्डिंग होईल. हा जो डी पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे याला आपण इल्डिंग म्हणतो. इथून इल्डिंग सुरू होते, इल्डिंग पॉइंट. तर सी ला आपण म्हणतो अप्पर इल्ड पॉइंट, डी ला आपण म्हणतो लोअर इल्डिंग पॉइंट. सी ला अप्पर इल्ड पॉइंट म्हणतो आणि डी ला लोअर इल्ड पॉइंट म्हणतो. त्यानंतर काय होतं, असं कंटिन्युअस डिफॉर्मेशन होतं, इल्डिंग होतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणतो आपण त्याला. नंतर काय होतं, काही वेळानंतर हा मटेरियल जो आहे स्टीलचा तो स्ट्रेंथ थोडा अजून स्ट्रेंथ गेन करतो आणि स्ट्रेंथ गेन केल्यामुळे हा कर्व पुन्हा राईज होतो. त्याला आपण म्हणतो स्ट्रेन हार्डनिंग म्हणतो आपण त्याला. आणि नंतर मग एक हायेस्ट पॉइंट येतो आणि नंतर मग नेकिंग होतं, बार इलॉंगेट होत जातो आणि फायनली एका पॉइंटला ब्रेक होऊन जातो. याला आपण फेल्युअर पॉइंट म्हणतो. आर यू गेटिंग? दिसते सगळ्यांना? DEFG. समजते सगळ्यांना? A is the limit of proportionality, C is the upper yield, B is the elastic limit, C is the upper yield point, D is the lower yield point. This is yielding zone or plastic zone. This is ultimate point, right? याला कुठला पॉइंट म्हणतो आपण? याला स्ट्रेन हार्डनिंग झोन म्हणतो आपण. दिस इज स्ट्रेन हार्डनिंग झोन.
दिस इज स्ट्रेन सॉफ्टनिंग म्हणतो आपण याला. याला आपण अल्टिमेट पॉइंट म्हणतो. दिस इज फेल्युअर पॉइंट, राईट. आता मला सांगा, माइल्ड स्टीलचा तुम्ही इल्ड स्ट्रेन घेता, माइल्ड स्टीलचा इल्ड स्ट्रेन घेता, तो इल्ड स्ट्रेन काय असतो माइल्ड स्टीलचा, किती घेता तुम्ही सिग्मा वाय माइल्ड स्टील साठी? 250 घेता ना, 250 MPa. तो कुठल्या पॉइंटच्या करस्पॉन्डिंग असतो तुम्ही सांगू शकताय? राईट राईट विशाल, राईट कुणाल, राईट. इट इज करस्पॉन्डिंग टू लोअर एंड पॉइंट. दिस इज हियर इट इज 250, राईट. आणि तुमचा जो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी घेता तुम्ही 2 × 10⁵, राईट, तो इथला रेशो, याचा स्लोप आहे ह्या कर्वचा, जो की कॉन्स्टंट असतो. दॅट इज स्ट्रेस बाय स्ट्रेन. समजतंय का? येस. सो हुक्स लॉ इज व्हॅलिड अप टू लिमिट ऑफ प्रोपोर्शनिटी. समजा लिमिट ऑफ प्रोपोर्शनिटी ऑप्शन नसतं तर मग तुम्ही सेकंड ऑप्शन कुठलं मार्क केलं असतं? दिस इलॅस्टिक लिमिट. येस. समजलंय काय? नेक्स्ट. In an experiment, it is found that the bulk modulus of material is equals to its shear modulus. Bulk modulus म्हणजे काय? K is equal to its shear modulus, that is G. K equals to G, right? The Poisson's ratio कसा फाइंड आउट करणार सांगा इथं? Mu equals to 3K minus 2G by 6K plus 2G. बरोबर फॉर्म्युला सांगितलं मी. आणि के इक्वल टू जी म्हणताय तिथं. के इक्वल टू जी म्हणल्यावर काय येईल बघा, 3K minus 2G म्हणजे इथं येईल 1. 3 minus 2 is 1, कॅन्सल होऊन जाईल. के के जी जी कॅन्सल होऊन जाईल. 6 plus 2 is 8. 1/8 काय होतो? किती इझी क्वेश्चन आहे बघा. येस. म्यू इज इक्वल्स टू 0.125. नेक्स्ट. Two rods of different material having coefficient of linear expansion alpha 1, alpha 2, and Young's modulus E1, E2 respectively are fixed between two massive walls. The rods are heated such that they undergo the same increase in temperature. There is no bending of the rods. If alpha 1 to alpha 2 is 2/3, the thermal stresses are equal. What is the ratio of E1 to E2? काय सांगा. काय आन्सर? Two rods of different materials having coefficient of thermal expansion alpha 1, alpha 2 and Young's modulus E1, E2 respectively are fixed between two massive walls, right? I will just draw the walls. अशा walls आहेत. याच्यामध्ये 2 रॉड आहेत. बरोबर आहे ना? असं काढू शकतो मी.
मला सांगा थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा टी. सिग्मा टीचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज इक्वेशन फॉर थर्मल स्ट्रेस? अल्फा टीई, दॅट इज करेक्ट. थर्मल स्ट्रेसचं इक्वेशन आहे सिग्मा टी इक्वल्स टू, त्याची सांगितलं मी तुम्हाला, अल्फा टीई, वेट अल्फा इज द क्वेश्चन ऑफ थर्मल एक्सपान्शन, टी इज द टेम्परेचर चेंज, इज द मॉडल्स ऑफ इलेस्टिसिटी. आपल्याला विचारलंय सिग्मा टी वन बाय सिग्मा टी टू विचारलंय, सो इट विल बी इक्वल्स टू अल्फा वन बाय अल्फा टू, टी वन बाय टी टू अँड ई वन बाय ई टू. बरोबर आहे का? स्ट्रेसेस सेम आहेत, राईट. टेम्परेचर त्यांचं सेम वाढवलंय, सेम इन्क्रीज इन टेम्परेचर, राईट. सो E1 by E2, E1 by E2 equals to alpha 2 by alpha 1. Alpha 1 to alpha 2 दिलाय 2:3. Alpha 2 to alpha 1 काय येईल? 3/2. खूप सोपा क्वेश्चन आहे हा. समजतंय? दिस इज द आन्सर. येस ऑर नो? येस. व्हेरी इझी क्वेश्चन. नेक्स्ट. Next question. The phenomena of slow growth of strain under a steady stress is called. Actually हा आता तुमचा नेक्स्ट टॉपिकचा क्वेश्चन आहे हा, but still we'll see here. काय म्हणतो आपण त्याला? The phenomena of slow growth of strain under a steady stress is called. It is called as creeping. Creeping. It is called as creeping. Slow growth of strain under a steady stress, constant load. It is called as creeping. बरोबर आहे का? Yes. Next. कॉन्स्टंट लोड, कंटिन्युअस डिफॉर्मेशन, कंटिन्युअस लोड अप्लाय होतो त्याच्यावर, तेवढाच लोड कंटिन्युअस अप्लाय होतो, राईट. क्रिपचं एकदा, क्रिप ऍक्च्युली इथं नाहीये तुम्हाला, तरी पण ठीक आहे मी तुम्हाला सांगतो. क्रिप तो नेक्स्ट टॉपिकचा क्वेश्चन होता. क्रिपचं एकदम डिक्शनरी मिनिंग सांगतो तुम्हाला. जो कॉन्स्टंट लोड असतो, कॉन्स्टंट लोडच्या अंडर जे डिफॉर्मेशन होतं, दॅट इज कॉल्ड एज क्रिप डिफॉर्मेशन. ठीक आहे. आता कॉन्स्टंट लोड म्हणजेच काय? कॉन्स्टंट स्ट्रेस, क्रिप. ठीक आहे. आणि रिपीटेड ऍप्लिकेशन जे होतात लोडचे, त्याला आपण फटीग म्हणतो. बरोबर आहे का? रिपीटेड ऍप्लिकेशन मुळे जे डिफॉर्मेशन होतं, दॅट इज कॉल्ड एज फटीग. अलग लक्षात आता? यस. ओके. नेक्स्ट. The stress developed due to external force in an elastic material. काय येईल? 19चा आन्सर काय येईल? सांगा.
स्ट्रेस काय घेतो सांगा तुम्ही, आपण स्ट्रेस काय घेतो? लोड बाय एरिया डिपेंड्स ऑन इलास्टिक कॉन्स्टंट. कसं डिपेंड आहे? जस्ट रीड दिस. स्ट्रेस ड्यू टू एक्सटर्नल फोर्स म्हणतायत ते, आणि टेम्परेचर स्ट्रेस जो आहे मग तो डिपेंड आहे. बरोबर आहे का? टेम्परेचर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? अल्फा टी. नाउ दिस मे डिपेंड, दिस डिपेंड्स ऑन द युअर इलास्टिक कॉन्स्टंट. राइट? सो हियर आंसर इज डज नॉट डिपेंड ऑन इलास्टिक कॉन्स्टंट. राइट? समजतंय का? येस और नो? ओके, नेक्स्ट. आता हा बघा सेम क्वेश्चन जो रिपीट झाला. द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी E इक्वल्स टू काय आहे? 9 kg बाय 3k प्लस जी. 1 आहे का याचं? राईट. असे क्वेश्चन जे असतात ते बोनस असतात डायरेक्ट. E इक्वल्स टू 2g इंटू 1 प्लस म्यू. राईट? E इक्वल्स टू 3k इंटू 1 मायनस 2 म्यू. E इक्वल्स टू 9 kg बाय 3k प्लस जी. आणि म्यू इक्वल्स टू 3k मायनस 2g बाय 6k प्लस 2g. समजतंय का? 3k मायनस 2g बाय 6k प्लस 2g. त्यांनी आपल्याला E विचारलंय 9 kg बाय 3k प्लस g. येस? नाउ दिस. स्टील बार एबीसी. हा पण 2017चा क्वेश्चन आहे. या टॉपिकवर क्वेश्चन किती चाललेत बघा 17ला. हा एक क्वेश्चन. दिस इज नंबर 1, नंबर 2, नंबर 3. 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन विचारले. हा पण 17चा क्वेश्चन आहे. सॉरी, हा 18चा क्वेश्चन आहे. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस? अ स्टील बार ABC of uniform cross section 100 mm square is suspended vertically and loaded as shown in figure. If the lower end of the bar C does not move, if the lower end of bar C does not move, then loads are applied. When loads are applied, neglect the self weight, then the value of force P is. Can you answer this? जस्ट सी. याचे वेगवेगळे ब्लॉक काढा. इथं काय करा, इथं एक सेक्शन घ्या. जस्ट एक सेक्शन हिअर. आणि बीसी वर आता लक्षात घ्या, जर एंड सी मूव्ह होत नसेल याचा अर्थ काय होतो की ह्या एबी बारचं जे काही एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन होणार आहे दॅट विल बी इक्वल टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सपान्शन ऑफ बीसी. बरोबर आहे का? म्हणजे डिफॉर्मेशन ऑफ एबी मस्ट बी इक्वल टू डिफॉर्मेशन ऑफ बीसी. समजतंय का मी काय म्हणतोय ते? येस. आता एबी बीसी वर फोर्स किती आहे? रिझल्टंट फोर्स किती आहे बीसी वर? पीएल बाय ई घ्यायचे ना आपल्याला. 15 इंटू लेंथ किती आहे त्याचा? 30. एरिया किती दिलाय त्यांनी? 100 इंटू ई. सेम मटेरियल आहे. आता एबी वर रिझल्टंट फोर्स किती येईल बघा. एबी वर तुम्ही काय करा, असं घ्या. रिझल्टंट फोर्स पी मायनस 15 घेऊ मी. पी मायनस 15. पी मायनस 15 इंटू एल. एल किती आहे? 50. एरिया आहे 100 इंटू ई. This will go, this will go, this will go, this will go. 0. राईट? 5 3 जा. म्हणजे काय येईल? पी मायनस 15 इक्वल्स टू 9 येईल. तर पी किती झाला मग? 24. समजलंय का सगळ्यांना? खूप इझी क्वेश्चन आहे हा पण. यस, इट्स व्हेरी इझी क्वेश्चन.
झालंय? नेक्स्ट, याचं काय? चूज द करेक्ट रिलेशन बिटवीन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस. एक रिलेशन तुमच्याकडे असं आहे बघा, E इक्वल्स टू 9 kg बाय 3k प्लस जी, बरोबर आहे का? याला तुम्ही जर असं लिहिलं 3k प्लस जी बाय kg इक्वल्स टू 9 बाय E. 3k प्लस जी बाय kg म्हणजे 3 बाय जी प्लस 1 बाय k इक्वल्स टू 9 बाय E. काय ते आन्सर याचं 22चा? येतं सेकंड आन्सर. खूप सोपा क्वेश्चन, काय क्वेश्चन मध्ये काहीच नाहीये, फक्त थोडं कन्फ्युज केलंय. नेक्स्ट, अ स्टील रॉड ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे 2018ला एकच क्वेश्चन विचारला, बरोबर आहे? 2018ला एकच क्वेश्चन विचारला त्या टॉपिकवर. 2019ला बघा, 2019ला किती विचारलेत बघा, 1 2 3 क्वेश्चन विचारलेत. अ स्टील रॉड ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, a steel rod of cross section area 100 mm square and 1 meter long is subjected to a tensile force of 40 kilonewton. What is the total elongation of the rod if modulus of elasticity of steel is 200 GPa? फक्त कॅल्क्युलेशन करायचं टेन्शन येतं, बाकीचं काहीच टेन्शन नाहीये. स्टील रॉड दिलाय त्यांनी, त्याच्यावर एक लोड अप्लाय झालाय P, राईट? डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय आपला PL/E, राईट? युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे, राईट? P किती आहे? लोड आहे 40 किलोन्यूटन, सो 40 इंटू 10⁻³ इंटू लेंथ किती आहे त्याचा 1 मीटर, mm मध्ये किती येईल 1000 mm. एरिया किती आहे 100 mm स्क्वेअर इंटू E इज 2 इंटू 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर, राईट? सो इथलं 10⁻³ गेलं, इथलं 2 गेले, इथं झालं 10⁵, राईट? इथले 2 0 गेले, इथला 1 गेला, इथला 1 गेला, 2 इथं 2. याच्यापेक्षा अजून काय इझी असू शकतं, ठीक आहे? तुमचा एमपीएससीचा पेपर जो आहे ना, बिलकुल टफ नसतो, बिलकुल काहीच टफ नसतो. कम्पेअर जर केलं ना तुम्ही गेट आणि ईएससी सोबत, तर काहीच नाही पेपरमध्ये, डायरेक्ट टिक करायचे आन्सर. हा झाला. नंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. If a prismatic bar of uniform cross section A and length L is suspended from top, then the elongation of the bar due to its self weight only is, where E is modulus of elasticity of bar, material, and gamma is the density of bar. काय आन्सर याचं? Next, a steel bar of 5 mm is heated from 15 degrees centigrade to 40 degrees centigrade and is free to expand. The bar will induce. आता जर बार फ्री टू एक्सपांड असेल, तुम्हाला कालच सांगितलं मी, इफ द बार इज फ्री टू एक्सपांड विल देअर बी एनी स्ट्रेस? नो स्ट्रेस. So 25th आन्सर इज 1. म्हणजे 2019ला जे तिन्ही क्वेश्चन विचारले, तुम्ही बघा त्याला वेळ किती लागेल, त्याला हार्डली 30 ते 40 सेकंद, 30 सेकंद मध्ये तिन्ही क्वेश्चन अटेम्प्ट होतील.
30 सेकंड मध्ये. यालाच थोडा वेळ लागेल हे एवढं कॅल्क्युलेशन करायला. 5-10 सेकंड लागतील याला करायला, राईट. 10-20 सेकंड. हे तर दोन्ही तर पिक करायचे होते, डायरेक्ट पिक करायचे होते, सेंटेन्स पासून पिक करायचे होते आन्सर. येस, समजलंय? दॅट्स अ फॅक्ट इन एमपीएससी यू नीड टू कव्हर एरिया. तुम्हाला जो एरिया आहे तुमचा कंटेंट जो आहे तो कंटेंट चांगला पाहिजे. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं, तुमचा जर कंटेंट चांगला असेल ना, तुम्हाला 11 पैकी 10 क्वेश्चन 9 क्वेश्चन खूप इझिली अटेम्प्ट होतात, इझिली. ठीक आहे. येस. नेक्स्ट, नाउ विल मूव टू प्रिन्सिपल स्ट्रेसेस. Next topic, principal stresses. ओके. याच्या आधी आपण काय करूयात, थोडे कन्सेप्ट बघूयात, थोडे इक्वेशन बघूयात प्रिन्सिपल स्ट्रेसेसचं काय ते, राईट. विल सी सम कन्सेप्ट, राईट. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडे कन्सेप्ट सांगतो. बेसिकली हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिक मध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, की तुम्हाला एक प्लेन दिलेला असतो, कुठला पण एक प्लेन दिलेला असतो, राईट. एक मटेरियल दिलेला असतो, लेट्स एक हा एक स्टेट ऑफ स्ट्रेस दिलेला आहे तुम्हाला. दिस इज कॉल्ड एज स्टेट ऑफ स्ट्रेस म्हणतो आपण त्याला. एक जो आहे तो स्टेट ऑफ स्ट्रेस दिलेला आहे. लेट्स से दिस इज अ नॉर्मल. आता हा लक्षात घ्या, हा एक प्लेन आहे, हा एक व्हर्टिकल प्लेन आहे आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे, राईट. ह्या व्हर्टिकल प्लेनवर एक नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होतोय सिग्मा एक्स, राईट. हॉरिझॉन्टल प्लेनवर नॉर्मल स्ट्रेस होतोय सिग्मा वाय, राईट. आणि हे जर इक्विलिब्रियम मध्ये असतील, हिअर इट मस्ट बी सिग्मा वाय, हिअर इट मस्ट बी सिग्मा वाय, सिग्मा एक्स. आणि ह्या दोन प्लेनवर असा एक टँजेन्शियल स्ट्रेस ऍक्ट होतोय, त्याला आपण काय म्हणतो, शिअर स्ट्रेस. टव एक्स वाय टव वाय एक्स म्हणतो आपण त्याला, टव एक्स वाय टव एक्स वाय, राईट. दोघं सेम असतील. येस, हा पण टव एक्स वाय आहे, हा पण टव एक्स वाय, राईट. आता तुम्हाला इथं विचारतात काय, एक बेसिक क्वेश्चन असा आहे की समजा मला या प्लेनवरचे किंवा ह्या स्ट्रेस, मला एक स्ट्रेस कंडिशन माहित आहे आणि त्या माहित असलेल्या स्ट्रेस कंडिशन पासून मला एक दुसरा एक प्लेन घेतला, समजा मी ऍट अन अँगल थिटा. ऍट अन अँगल थिटा समजा मी एक प्लेन घेतला, तर या प्लेनवरचा मला नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस मला फाइंड आउट करायचा आहे. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? हा जो इन्क्लाइन प्लेन आहे ऍट अन अँगल थिटा, त्याच्यावर एक काहीतरी नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस येईल. दॅट आय वॉन्ट टू फाइंड आउट. I want to find out normal stress, that is sigma theta, and shear stress, that is tau theta, right? आता तुम्ही जर याला डिराईव्ह केलं, एक इलिमेंट घेऊन ज्यावेळेस आपण तुमचा मेन्सचा फुल कोर्स असेल त्यावेळेस मी समजून सांगाल हे फॉर्म्युले कशा आले ते, राईट. पण व्हर्टिकल सोबत एक अँगल घेतलाय, एक प्लेन घेतलाय थिटा अँगलवर, त्या प्लेनवरचे मला नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायचे दिलेल्या स्ट्रेस कंडिशन पासून,
राईट, दिलेल्या स्ट्रेस कंडिशन पासून. तर तुम्हाला असे फॉर्म्युला भेटतात की सिग्मा थिटा इक्वल्स टू काय भेटतो, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 कॉस ऑफ 2 थीटा, कॉस ऑफ 2 थीटा प्लस टव एक्स वाय साइन ऑफ 2 थीटा. आणि टव थीटाचा फॉर्म्युला भेटतो तुम्हाला सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 साइन ऑफ 2 थीटा मायनस टव एक्स वाय कॉस ऑफ 2 थीटा. बरोबर आहे फॉर्म्युले माझ्याकडून, बरोबर आहेत फॉर्म्युले. मायनस टव एक्स वाय कॉस ऑफ 2 थीटा, यस राईट, ओके. मायनस टव एक्स वाय कॉस ऑफ 2 थीटा, राईट, बरोबर आहे, ओके, ठीक आहे. मायनस टव एक्स वाय कॉस ऑफ 2 थीटा. आता म्हणजेच काय, हा फॉर्म्युले यूज करून, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यूज करून मग मी पूर्ण 360 डिग्री मध्ये माझ्याकडे कुठला जरी अँगल दिलेला असेल तर त्या अँगलला मी नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस फाइंड आउट करू शकतो. यस, हा फॉर्म्युला यूज करून सिग्मा थिटा आणि टव थिटाचा मी पूर्ण 360 डिग्री मध्ये, मी पूर्ण 360 डिग्री मध्ये कुठल्या पण प्लेनवर नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस फाइंड आउट करू शकतो, राईट. असं करत असताना काय होतं की मला दोन प्लेन अशा भेटतात, दोन प्लेन मला अशा भेटतात की त्या प्लेनवर, दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन मला अशा भेटतात की त्या प्लेनवर नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस, सॉरी, त्या प्लेनवर शिअर स्ट्रेस 0 असतो. म्हणजे मी काय करतो, असं करत करत जाईल, राईट. हे करत असताना मला एक प्लेन असा भेटेल की त्या प्लेनवर शिअर स्ट्रेस 0 असेल, त्या प्लेनवर शिअर स्ट्रेस काय असेल, 0 असेल, राईट. तर ज्या प्लेनवर शिअर स्ट्रेस 0 असतो त्या प्लेनला आपण काय म्हणतो, काय म्हणतो आपण, those are called as principal planes, those are called as principal planes. आता प्रिन्सिपल प्लेन्स कशा फाइंड आउट करायच्या, सिंपल आहे. प्रिन्सिपल प्लेनला कसं आयडेंटिफाय करणार, ज्या प्लेनवर शिअर स्ट्रेस 0 असतो त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणतो, राईट. मग सिंपल काय करणार तुम्ही, ह्या इक्वेशनला इक्वेट टू 0 करा, टव थिटाच्या इक्वेशनला 0 करा आणि असं समजा की याच्यापासून एक अल्फा अँगलला, इथून एक अल्फा अँगलला तुमचा शिअर स्ट्रेस 0 आहे, राईट. म्हणजे साइन ऑफ थिटाच्या जागेवर अल्फा घ्यायचं, तर तुम्हाला एक इक्वेशन भेटेल बघा. दॅट इक्वेशन इज tan of twice alpha equals to 2 tau xy by sigma x minus sigma y. Are you getting or not? Tan of 2 alpha equals to, his equation आहे, tan of 2 alpha equals to 2 tau xy by sigma x minus sigma y, right. आता ह्या प्लेनवर शिअर स्ट्रेस 0 असतो, ह्या दोन्ही प्लेनवर, राईट. याच्यावर फक्त नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होतो. तर जो नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होतो प्रिन्सिपल प्लेनवर त्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो. आता हे जे दोन नॉर्मल स्ट्रेसेस असतील त्याच्यापैकी एक नॉर्मल स्ट्रेस जो आहे तो सगळ्यात जास्त असतो. सगळ्यात जास्त म्हणजे काय की जर मी पूर्ण 360 डिग्री मध्ये एक एक डिग्रीला जरी नॉर्मल स्ट्रेस फाइंड आउट केला तर जेवढे काही नॉर्मल स्ट्रेस मला भेटतील त्यापैकी हा सगळ्यात जास्त असतो. आणि दुसरा जो नॉर्मल स्ट्रेस आहे तो जेवढे काही मला नॉर्मल स्ट्रेस भेटतील त्याच्यापैकी सगळ्यात कमी असतो. याला आपण म्हणतो प्रिन्सिपल स्ट्रेस, याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो. हा सगळ्यात जास्त असतो म्हणून याला आपण म्हणतो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. दिस इज कॉल्ड ॲज मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस अँड दिस इज कॉल्ड ॲज मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. आता हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे. समजा तुम्हाला हा स्ट्रेस कंडिशन दिलाय, तुम्हाला सिग्मा एक्स सिग्मा टव एक्स आहे. लक्षात घ्या एक्झाम मध्ये जर याच्यापेक्षा अपोजिट जर दिला तर निगेटिव्ह घेऊन टाकायचं डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये. समजा सिग्मा एक्स जर कॉम्प्रेसिव्ह असेल, इथे टेन्साईल आहे, तर इथं मायनस घ्यायचं कॉम्प्रेसिव्ह असेल तर. समजते का? शिअरचं डायरेक्शन समजा इकडे असेल तर मग त्याला निगेटिव्ह घ्यायचं. यस. तर प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे फॉर्म्युले काय आहेत, सिग्मा 1 और सिग्मा 2 इज गिवन बाय फॉर्म्युला सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस और माइनस अंडर रूट सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय बाय 2 होल स्क्वायर प्लस टव एक्स वाय स्क्वायर प्लस टव एक्स वाय स्क्वायर. सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय 2 होल स्क्वायर प्लस टव एक्स वाय स्क्वायर. यस, yes or no?
राईट. ह्या ज्या दोन प्रिन्सिपल प्लेन आहेत यांच्यामध्ये अँगल किती आहे 45 डिग्रीचा. राईट. त्याच्यानंतर प्रिन्सिपल प्लेन पासून तुम्ही जर एक प्लेन असा घेतला 45 डिग्रीवर तर त्या प्लेनवर एक प्लेन असा घ्या आणि एक प्लेन असा घ्या, तर त्या प्लेनवर जो शिअर स्ट्रेस असतो तो सगळ्यात जास्त असतो. त्याला आपण टर्मॅक्स प्लेन म्हणतो, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस प्लेन. बरोबर आहे, सगळ्यांना माहित आहे. येस, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम शिअर स्ट्रेस प्लेन. तर जर एक्झामला क्वेश्चन असा विचारला की सो आय विल जस्ट ड्रॉ टर्मॅक्स प्लेन. ह्या प्लेनवर काय ऍक्ट होतो, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ऍक्ट होतो, टर्मॅक्स. याला आपण टर्मॅक्स प्लेन म्हणतो. आणि ह्या प्लेनवर नॉर्मल स्ट्रेस सुद्धा असतो. म्हणजे लक्षात घ्या, जिथं नॉर्मल स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं शिअर स्ट्रेस किती आहे, जिथं नॉर्मल स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं शिअर स्ट्रेस किती आहे त्या प्लेनवर, 0. इथं बघितलं आपण, त्यालाच आपण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो. आणि जिथं नॉर्मल स्ट्रेस मिनिमम आहे तिथं पण शिअर स्ट्रेस किती आहे, 0 आहे. राईट. पण कॉन्व्हर्स ट्रू आहे का, म्हणजे जिथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं नॉर्मल स्ट्रेस 0 आहे का, नाही. राईट. तर लक्षात घ्या, मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, σ1 मायनस σ2/2, किंवा यू कॅन राईट डाऊन दिस ॲज √ σx मायनस σy/2 होल स्क्वेअर. कशी येत आहेत हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये तुम्ही मोर सर्कलचे जर तुम्ही स्टडी केला, माझा जो मेन्सचा क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केला, तुम्हाला समजून जाईल. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज इक्वल्स टू σ1 मायनस σ2/2 or it is σx √σx minus σy2 whole square plus 2xy square. यालाच आपण रेडियस ऑफ मोर्स सर्कल म्हणतो, मॅक्सिमम शिअर स्ट्रेसला रेडियस ऑफ मोर्स सर्कल. रेडियस ऑफ मोर्स सर्कल समजतंय सगळ्यांना? येस, इथपर्यंत समजलं? ओके. त्याच्यानंतर एक प्युअर शिअरची कंडिशन असते बघा. प्युअर शिअर म्हणजे काय की जर फक्त इलेमेंटवर शिअरच ऍक्ट होत असेल, लाईक दिस. जर एखाद्या इलेमेंटवर फक्त शिअर ऍक्ट होत असेल, दिस इज कॉल्ड ॲज प्युअर शिअर कंडिशन. समजतंय? याला आपण प्युअर शिअर म्हणतो. येस, प्युअर शिअरच्या केसमध्ये तुम्ही σ1 किंवा σ2 घ्या, यू विल गेट प्लस और मायनस टॉ इन प्युअर शिअर केस. σ1 किंवा σ2चा फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही ठेवलं σx = 0, σy = 0, फक्त टवच राहील, यू विल गेट प्लस और मायनस टॉ. समजतंय का? ऑल आर गेटिंग? ऑब्विसली म्हणजे तुम्ही जर अभ्यास केलेला नसेल तर एवढ्या कमी वेळात हे समजणार नाही. लाईक जस्ट मी कन्सेप्ट द्यायचा प्रयत्न करतोय. राईट. 10-15 मिनिटात हे होऊ शकत नाही. ठीक आहे. थोडं तरी क्वेश्चन सॉल्व्ह करताना आयडिया यावं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तसं माझे सगळे टॉपिक पार्ट आहेत हे, सो आमचे खूप डिटेलमध्ये पण घेऊ शकतो. राईट. बट आपल्याकडे लिमिटेशन्स आहेत. तर आपण बघितलं की माझ्याकडे जर एक स्ट्रेस कंडिशन मला जर दिला असेल, ऍक्च्युली एक इलिमेंट दिला असेल, त्याच्यावर मला स्ट्रेस कंडिशन द्यायला आहे, तर त्यापासून मी कुठल्या पण अँगलला नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस फाइंड आउट करू शकतो, σθ आणि τθ. राईट. त्यानंतर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, σθ σx प्लस σy/2 प्लस σx मायनस σy/2 cos ऑफ 2θ प्लस τxy sin ऑफ 2θ. τθ फॉर्म्युला काय आहे, σx मायनस σy/2 sin ऑफ 2θ मायनस τxy cos ऑफ 2θ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की बाय युजिंग दिस इक्वेशन्स यू कॅन फाइंड आउट नॉर्मल and shear stresses at any angle. While doing so, we'll get two mutually perpendicular planes on which shear stress is 0. Those planes are called as principal planes, and normal stresses acting on principal planes are called as principal stresses. Out of that, one is maximum one, that is called as major principal stress, and the other is minimum one, that is called as minor principal stress. Angle of principal plane alpha with the given plane or with the vertical is given by tan of 2 alpha equals to 2 tau xy by sigma x minus sigma y. And σ1 or σ2 are given by σx plus σy/2 plus or minus √ σx minus σy/2 whole square plus τxy square. त्यानंतर आपण हा टर्मॅक्स बघितला. राईट. द अँगल बिटवीन टर्मॅक्स
अँड प्रिन्सिपल प्लेन, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस प्लेन अँड प्रिन्सिपल प्लेन यांच्यामधला अँगल किती आहे म्हणलो मी तुम्हाला? टर्म एक्स अँड प्रिन्सिपल प्लेन यांच्यामधला अँगल किती आहे? 45 डिग्री. द अँगल इज 45 डिग्री. द अँगल बिटवीन प्रिन्सिपल प्लेन अँड टर्म एक्स प्लेन इज ऑलवेज 45 डिग्री, राईट? ओके. टर्म एक्सचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला मी. इट इज आयदर सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2 और radius of Mohr's circle, that is under root sigma x minus sigma y 2 whole square plus tau xy square, right? Okay. Now we can move to question. If AC is the principal plane, the magnitude of principal stress will be. आता principal stress चा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे बघा. Sigma 1 or sigma 2 equals to sigma x plus sigma y by 2 plus or minus under root sigma x minus sigma y by 2 whole square plus tau xy square. आता हा जो फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला त्या फॉर्म्युल्यासाठी जो स्ट्रेस कंडिशन आहे तो असा होता बघा. सिग्मा एक्स टेन्सल घेतला होता आपण. दिस इज सिग्मा वाय, दिस इज सिग्मा वाय, दिस इज tau xy, दिस इज tau xy. समजतंय का? आता इथं बघा, मला सांगा सिग्मा वाय आहे का? फक्त सिग्मा एक्स आहे, तो पण कॉम्प्रेसिव्ह आहे. सिग्मा एक्स आहे आणि तो पण कॉम्प्रेसिव्ह आहे, बरोबर आहे का? सिग्मा एक्स आहे आणि तो पण कॉम्प्रेसिव्ह आहे. इथं काय येईल? -40/2, बरोबर आहे? -40/2. सिग्मा वाय तर 0 आहे. प्लस ऑर मायनस अंडर रूट सिग्मा एक्स -40/2 होल स्क्वेअर प्लस tau xy स्क्वेअर. आता मला सांगा शिअरचं डायरेक्शन इथं आपण जो फॉर्म्युला डिराइव्ह केला त्याच्यामध्ये शिअर असा आहे, इथं उलटा दिलेला आहे. सो -15 स्क्वेअर घ्यावा लागेल. -15 स्क्वेअर. इथं काय येईल बघा, सिग्मा 1 और सिग्मा 2 इक्वल्स टू sigma 1 or sigma 2 equals to -40/2 म्हणजे -20 प्लस ऑर मायनस अंडर रूट इथे किती येईल? 40/2 म्हणजे 20, 20चा स्क्वेअर 400, 400 प्लस 15चा स्क्वेअर 225 म्हणजे 625 येईल का? 625. सो -20 प्लस ऑर मायनस 25. सो -20 प्लस 25 येईल सिग्मा 1 किंवा सिग्मा 2 एक वेदर येईल आणि दुसरा येईल -20 -25 म्हणजे एकाचा व्हॅल्यू येईल +5 आणि दुसऱ्याचा व्हॅल्यू येईल -45, राईट? सो दिस इज सिग्मा 2 अँड दिस इज सिग्मा 1. मॅक्सिमम कुठला आहे? दिस -45. तो आन्सर इथे दोन्हीपैकी कुठला आहे तुमच्याकडे? 5 आहे आणि 45 -45 आहे पण, राईट? आणि मॅग्निट्यूड ऑफ प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस म्हणतायत ते. आता इथं जो मायनस आलेला आहे तो कसा असेल? कॉम्प्रेसिव्ह अँड दिस विल बी टेन्साईल. समजतंय? आले लक्षात? कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? tau xy तू काही जरी घेतलं समजा तरी पण आन्सर चेंज नाही होणार. tau xy निगेटिव्ह आहे. tau xy चं डायरेक्शन बघ कसं आहे, असं आहे, इकडं उलट दिलंय. हा आपण जो स्टँडर्ड घेतलेला आहे तो असा घेतलेला आहे. समजलंय का? सो आन्सर इज 5 MPa. ओके. नेक्स्ट. ओके. त्याचं काय आन्सर येईल सांगा? सेकंडचं आन्सर काय येईल?
when a body is subjected to the mutually perpendicular stresses sigma x sigma y, then the center of the Morse circle from y axis is taken as. काय आन्सर याचा? 1 or 2? माझ्याकडून चुकलं वाटतं याचा आन्सर, राईट? येस. सेंटर ऑफ मोर सर्कल, सेंटर ऑफ मोर सर्कल काय ते सेंटर ऑफ मोर सर्कल? It is sigma x plus sigma y by 2. A body is subject to two mutually perpendicular stresses, sigma x, sigma y. Then the center of Morse circle from y axis is taken as. काय आन्सर? 1, राईट? लक्षात घ्या, आपण Morse सर्कल ड्रॉ कसं करतो सांगतो मी तुम्हाला, राईट? समजा एक स्ट्रेस कंडिशन घ्या, सांगू 2 मिनिटात Morse सर्कल कसं ड्रॉ करायचं ते. समजा एक स्ट्रेस कंडिशन आहे, म्हणजे मोर्स सर्कल म्हणजे काहीच नाही, हे सेम जो आहे याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, दॅट्स इट, नथिंग एल्स. हा जो आपण सेम डायग्राम काढतोय त्याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जो आहे त्याला आपण मोर्स सर्कल म्हणतो. येस, राईट? आता मी डायरेक्ट मोर्स सर्कल तुम्हाला सांगू का मोर्स सर्कल का म्हणायचं त्याला ते सांगू तुम्हाला. ऑल ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मोर्स सर्कल का म्हणायचं तुम्हाला सांगू. मला सांगा, आपल्याला हा जो स्ट्रेस कंडिशन दिलेला आहे, राईट, हा जो स्ट्रेस कंडिशन आपल्याला दिला आहे, राईट, याच्यामध्ये हे जे सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि टव एक्स वाय जे आहेत हे व्हेरिएबल आहेत का कॉन्स्टंट आहेत? व्हेरिएबल आहेत का कॉन्स्टंट आहेत ते आधी मला सांगा. दीज आर कॉन्स्टंट, बरोबर आहे का? एक स्ट्रेस कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, दीज आर कॉन्स्टंट, राईट? पण ज्यावेळेस मी कुठल्या पण एका प्लेनवर ज्यावेळेस मी नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस फाइंड आउट करतो, म्हणजे सिग्मा थिटा आणि टव थिटा ज्यावेळेस मी फाइंड आउट करतो, तर हे जे सिग्मा थिटा आणि टव थिटा आहेत ते काय आहेत? आर दे कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल? थिटा एक आर्बिट्ररी अँगल आहे, 360 डिग्री मधला कुठला पण असू शकतो, इट इज व्हेरिएबल, राईट? आता मला सांगा, सिग्मा थिटा आपण कसं फाइंड आउट करतो? सिग्मा थिटा इज सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2, बरोबर आहे का? प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 कॉस ऑफ 2 थिटा प्लस टव एक्स वाय साइन ऑफ 2 थिटा, राईट? आणि टव थिटा कसा फाइंड आउट करतो आपण? सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 साइन ऑफ 2 थिटा मायनस टव एक्स वाय कॉस ऑफ 2 थिटा, राईट? एम आय राईट? इथं फक्त आपल्याला एक थोडासा चेंज करायचा आहे. थोडासा चेंज काय करायचा की हा जो सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 आहे त्याला लेफ्टला घेऊन यायचं. त्याला जर तुम्ही लेफ्टला घेऊन आले तर काय होईल बघा, इथे चेंजेस काय होतील बघा. इकडे इक्वल टू होईल आणि इथं मायनस येऊन जाईल, बरोबर आहे का? यस, राईट? नंतर काय करायचं, याला हा जो आहे हा पूर्ण याचा स्क्वेअर करायचा, याचा पूर्ण स्क्वेअर करायचा, नंतर याचा स्क्वेअर करायचा आणि याचा स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर करून ह्या दोन्ही इक्वेशन ऍड करायच्या, म्हणजे ह्याच्या लेफ्ट साइड ऍड करायच्या आणि ह्याच्या राईट साइड ऍड करायच्या. समजते का मी काय म्हणतोय ते? येस ऑर नो? येस.
हे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं बघा, तुम्हाला असं इक्वेशन भेटतं, सिग्मा थिटा मायनस सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 होल स्क्वेअर प्लस tau theta square equals to sigma x minus sigma y by 2 whole square plus tau xy square. असं एक तुम्हाला इक्वेशन भेटतं. याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, पुढं हे सायन्स हे जे याचं स्क्वेअर करा, a प्लस b चा स्क्वेअर होईल, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. इथं पण a स्क्वेअर a मायनस b चा स्क्वेअर होईल, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस ab. तर हे इथं सगळं कॅन्सल होऊन काय राहतं, फक्त एवढंच राहतं समोर राईट साईडला. राईट साईडला तुम्हाला फक्त एवढंच भेटेल, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय टू होल स्क्वेअर प्लस tau xy स्क्वेअर. राईट. आता इथं मला सांगा, हा सिग्मा थिटा व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? सिग्मा थिटा व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? व्हेरिएबल आहे. आता सांगितलं मी तुम्ही मला, मी याला एक्स म्हणू शकतो, सिग्मा थिटाला एक्स. राईट. आणि हा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? हा पॅरामीटर कॉन्स्टंट आहे. याला मी ए म्हणल, समजा याला मी ए म्हणलो, एक्स मायनस ए स्क्वेअर. पुन्हा आता एक टाउ थिटा काय व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? व्हेरिएबल आहे. याला मी वाय म्हणल, वाय स्क्वेअर टाउ थिटाला. राईट. इक्वल टू, आता हा समोरचा पूर्ण टर्म जो आहे तो काय, इट इज ऑल्सो वन कॉन्स्टंट, दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट, त्याला मी आर स्क्वेअर म्हणल. That I will say it is r square, right? Now what is this? X minus a square plus y square equals to r square. म्हणजे काय झाला? म्हणजे काय झाला? This is the equation of circle. Equation of circle with center a comma 0, with center a comma 0 and radius r. and radius r. समजलंय का? राईट. आता इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर a, 0, मग त्या सर्कल काढताना एक्स कोऑर्डिनेट काय येईल? सी एक्स कोऑर्डिनेट काय आहे? एक्स कोऑर्डिनेट इज नथिंग बट नॉर्मल स्ट्रेस. वाय कोऑर्डिनेट काय येईल? शियर स्ट्रेस. राईट. सेंटर कुठे घ्यायचंय? इथं सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 ला, आणि रेडियस एवढा घ्यायचा आहे, आर इक्वल्स टू अंडर रूट येईल. आता आर स्क्वेअर इक्वल टू दिस म्हणजे आर इक्वल्स टू अंडर रूट. राईट. म्हणजे समजलंय का इथपर्यंत? येस, यू गॉट इट? तो मग इथं आन्सर काय येईल मला सांगा. याला मी पूर्ण रिमूव्ह करतो आणि तुम्हाला तो सर्कल काढून दाखवतो. आता मोस्ट सर्कल मध्ये मग मला सांगा, एक्स ऍक्सिस काय दाखवल? एक्स ऍक्सिस विल शो नॉर्मल स्ट्रेस. वाय ऍक्सिस काय दाखवल? शियर स्ट्रेस. यस, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणण्यापेक्षा आपण याला सिग्मा ऍक्सिस म्हणूयात, नॉर्मल स्ट्रेस. दिस इज टाउ ऍक्सिस. राईट. आता जर सिग्मा टेन्साइल असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह एक्स एक्स वर घेणार, कॉम्प्रेस असेल तर निगेटिव्ह एक्स एक्स वर घेणार, शियर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह एक्स वर, निगेटिव्ह असेल तर खाली घेणार. राईट. ओके. मग तुम्ही काय करणार, हा घेणार, एवढा झाला. राईट. मग तुम्ही एक रेडियस घेणार, ए कोमा किती आहे? ए कोमा सेंटर कुठं आहे सर्कलचं? ए कोमा 0 म्हणजे सेंटर इथं आहे, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2. राईट. म्हणजे तुम्ही इथं कुठतरी सेंटर येईल. राईट. अँड विथ दिस सेंटर अँड रेडियस किती आहे? सेंटर काय येईल सर्कलचं? सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय येतील बघा, a, 0, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2, 0. राईट. आणि रेडियस काय येईल? r अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 स्क्वेअर प्लस tau xy स्क्वेअर. राईट. दिस इज द रेडियस. मग एवढी रेडियस घेऊन इथं तुम्ही एक सर्कल ड्रॉ करणार. दिस इज कॉल्ड एज मोस्ट सर्कल. समजते का? दिस इज युअर सेंटर, सिग्मा एक्स प्लस सिग्मा बाय 2. राईट. आले का लक्षामध्ये? समजलंय?
येस, ओके, राईट. पण ऍक्च्युअल मध्ये मोस्ट सर्कल आपण असं नाही काढत. वी डोंट ड्रॉ मोस्ट सर्कल लाईक दिस. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. मोस्ट सर्कल काढण्याची मेथड वेगळी आहे. ग्राफिकली ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस ती काढण्याची मेथड वेगळी आहे. आता मला सांगा इथं आता मोस्ट सर्कलवरचा एक पॉईंट म्हणजे काय येईल मला सांगा. जस्ट कन्सेप्ट सांगा मला काय आहे. मोस्ट सर्कलवर समजा मी एक पॉईंट घेतला इथं. व्हॉट डज दिस पॉईंट इंडिकेट. आता ह्या पॉईंटचा एक एक्स कॉर्डिनेट असेल, बरोबर आहे का. एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय झाला, नॉर्मल स्ट्रेस सिग्मा थिटा, आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय झाला, शिअर स्ट्रेस. म्हणजे मोस्ट सर्कल वरचे जेवढे पण पॉइंट्स आहेत तुमच्याकडे, राईट, तर प्रत्येक पॉइंट काय दाखवतो तुम्हाला, एक नॉर्मल स्ट्रेसचा व्हॅल्यू आणि एक शिअर स्ट्रेसचा व्हॅल्यू देतोय. समजतंय का. मोस्ट सर्कलवर जेवढे काही पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स काय दाखवत आहेत, नॉर्मल स्ट्रेस व्हॅल्यू अँड शिअर स्ट्रेस व्हॅल्यू. मग मी असं म्हणू शकतो का की मोस्ट सर्कल इज नथिंग बट लोकस ऑफ स्ट्रेस कॉर्डिनेट. म्हणजे आपण जे मागं बघितलं होतं की तुम्ही कुठल्या पण अँगलला नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस फाइंड आउट करू शकता, कुठल्या पण अँगलला नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस फाइंड आउट करता, तर ते जर नॉर्मल आणि शिअर स्ट्रेस तुम्ही समजा 5-5 डिग्रीला जर फाइंड आउट केले आणि ते जर प्लॉट केले आणि शेवटी जर जॉईन केले तर तुम्हाला काय भेटल, मोस्ट सर्कल. आलं का लक्षामध्ये. आपण जे सिग्मा थिटा आणि टॉ थिटा अॅनालिटिकली करतो किंवा मॅथमॅटिकली फाइंड आउट करतो, जर त्या सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही इथं सिग्मा ऍक्सिसवर आणि टॉ ऍक्सिसवर जर पुट केल्या, प्रत्येक कॉर्डिनेट सिग्मा थिटा आणि टॉ थिटाची व्हॅल्यू वेगवेगळ्या अँगलला, आणि त्या सगळ्या पॉईंट्स जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला मोस्ट सर्कलच भेटणार आहे, राईट. मला सांगा मोस्ट सर्कलवर हा पॉईंट काय इंडिकेट करतो इथला, दिस पॉईंट. ह्या पॉईंटवर शिअर स्ट्रेस किती आहे, ह्या पॉईंटवर शिअर स्ट्रेस किती आहे, 0. ह्या पॉईंटवर पण शिअर स्ट्रेस किती आहे, 0 आहे, बरोबर आहे का. जर शिअर स्ट्रेस 0 असेल त्याला आपण काय म्हणतो, मग प्रिन्सिपल प्लेन म्हणतो, बरोबर आहे का. म्हणजे ही एक प्रिन्सिपल प्लेन झाली, दिस इज वन प्रिन्सिपल प्लेन अँड दिस इज वन प्रिन्सिपल प्लेन. पण मी तुम्हाला एक सांगितलं होतं की आपण ज्या प्रिन्सिपल प्लेन बघितल्या होत्या अॅनालिटिकली, त्याच्यामध्ये अँगल कितीचा होता, अँगल कितीचा होता सांगा, 90 डिग्रीचा, बरोबर आहे का. अँगल कितीचा होता, आपण जे प्लेन बघितले मी तुम्हाला सिग्मा 1 सिग्मा 2 असं दाखवलं होतं, बरोबर आहे. सिग्मा 1 सिग्मा 2 मी तुम्हाला असं दाखवलं होतं. म्हणजे ऍक्च्युअली सिग्मा 1 सिग्मा 2 च्या प्लेन मध्ये अँगल कितीचा असतो, 90 डिग्रीचा. समजतंय सगळ्यांना, आवाज येतोय माझा. सिग्मा 1 सिग्मा 2 च्या प्लेन मध्ये अँगल कितीचा असतो, 90 डिग्रीचा, राईट. पण इथे अँगल कितीचा आहे, 180 चा आहे, राईट. तर एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, अँगल्स ऍट द सेंटर ऑफ मोस्ट सर्कल आर ट्वाइस ऑफ ऍक्च्युअल अँगल. ऍक्च्युअल अँगल जे आहेत त्यापेक्षा ट्वाइस असतात मोस्ट सर्कलवर. समजलंय. अँगल्स ऍट द सेंटर ऑफ मोस्ट सर्कल आर ट्वाइस ऑफ ऍक्च्युअल अँगल. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे इथली नॉर्मल स्ट्रेसची, ती कुठली व्हॅल्यू असेल, दॅट विल बी मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, सगळ्यात जास्त वाला. आणि इथली जी व्हॅल्यू असेल दॅट इज मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, सगळ्यात कमी वाला. मला सांगा इथं मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कुठं आहे, टर्म मॅक्स कुठं आहे, इथं होईल बघा. सगळ्यात जास्त शिअर स्ट्रेस इथं असेल, बरोबर आहे का, आणि इथं खाली. येस, दिस इज युअर टर्म मॅक्स. टर्म मॅक्स समजलंय का. येस, आणि टर्म मॅक्स म्हणजेच काय, मग मोस्ट सर्कलची रेडियस आहे, रेडियस ऑफ मोस्ट सर्कल. मग त्याला तुम्ही सिग्मा 1 मायनस सिग्मा 2/2 घेऊ शकता, किंवा मग यू कॅन राईट डाऊन लाईक दिस. सो इथं आन्सर काय येईल, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2. येस, नेक्स्ट. सी नाउ 2 येईल का 1 येईल आन्सर, इथं इथं 2 येईल का. ओके. इफ अ बॉडी इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट नॉर्मल स्ट्रेस ऑफ इंटेन्सिटी 8 डबल डॉट along x direction, then the intensity of maximum shear stress develop on the plane inclined 40. आता समजून घ्या की जो दिलेला प्लेन आहे तो कुठला असेल,
ते म्हणताय की डायरेक्ट नॉर्मल स्ट्रेस, इथं इथं फक्त डायरेक्ट नॉर्मल स्ट्रेस आहे ए डबल डॉट, राईट. आणि 45 डिग्रीला, आता 45 डिग्रीला कुठला प्लेन असतो? 45 डिग्रीला टर्म एक्स प्लेन असतो, बरोबर आहे का? मग टर्म एक्स काय घेतो आपण? सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. म्हणजे इथं काय येईल? फक्त ए डबल डबल डॅश बाय 2 येईल. सेकंड आन्सर. यस. नेक्स्ट. If an element of a stress body is in the state of pure shear with stress magnitude of 30 MPa, then the magnitude of principal stress is, तुम्हाला आता सांगितलं मी, प्युअर शिअर जर असेल तर सिग्मा 1 किंवा सिग्मा 2 किती घेतो आपण? प्लस ऑर मायनस 30. फोर्थ इज 1. यस. प्युअर शिअर इज लाईक दिस. खूप इझी क्वेश्चन विचारलेले आहेत. प्युअर शिअर, तर प्युअर शिअर मध्ये असेल तर सिग्मा 1 और सिग्मा 2 इक्वल्स टू प्लस और मायनस टॉ. नेक्स्ट. An element has tensile stress of 6 MPa and compressive stress of 4 MPa acting on two mutually perpendicular planes with two equal shear stresses of under root MPa, 11 MPa. What is the principal stress acting? See, element काढून घ्या आधी. An element has a tensile stress of 6 MPa. An element has tensile stress of, समजा tensile इथं दाखवा, 6 MPa and compressive stress of 4 MPa and shear is under root 11. Under root 11, right? तर वाच विचारलंय का आपल्याला, व्हॉट इज द प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्टिंग? सो सिग्मा 1 और सिग्मा 2 चा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस और माइनस अंडर रूट सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय बाय 2 होल स्क्वेअर प्लस टव एक्स वाय स्क्वेअर. तर सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 म्हणजे काय येईल? 6 मायनस 4 बाय 2 प्लस और माइनस अंडर रूट 6 मायनस 4 बाय 2 होल स्क्वेअर प्लस टव एक्स वाय स्क्वेअर म्हणजे 11. 6 मायनस 4 बाय 2 म्हणजे 2 बाय 2 म्हणजे 1. 1 प्लस और मायनस अंडर रूट 6 मायनस 4 म्हणजे 2. 1 1 प्लस 1 11. अंडर रूट 11 येत आहे का? अंडर रूट 12 येत आहे का? काही चुकतंय का माझं? ओके, इथं प्लस होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. इथं प्लस होईल. सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय आहे ना, इट विल बिकम प्लस. बरोबर आहे ना? हे चुकलं ना माझ्याकडून. सो 6 प्लस 4 10. 10 बाय 2 इज 5. 5 7 25. 25 आणि 36 होईल. सो इट विल बिकम 1 प्लस 6 आणि एक होईल 1 मायनस 6. इथे येईल 7 किंवा मायनस 5. विचारलंय का आपल्याला? प्रिन्सिपल टेन्साइल स्ट्रेस विचारलाय. So this is sigma 1, this is sigma 2. So this is tensile and one is compressive. 7. Yes? Next. In case of biaxial stresses, the maximum value of shear stress is. In case of biaxial stresses, the maximum value of shear stress is. काय सांगा? Number 6.
हाफ द डिफरन्स ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस. टाउ मॅक्स काय घेतो आपण, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. बाय ऍक्सियल स्ट्रेसेस म्हणजे काय, फक्त नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट होत आहेत लाईक दिस. टाउ मॅक्स काय येईल, half the difference of normal stresses, right? Okay. Next. त्यांनी काय दिले बघा, प्रिन्सिपल स्ट्रेसेस दिलेत त्यांनी. सिग्मा 1 इक्वल्स टू सिग्मा 2 इक्वल्स टू 500 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय. आणि त्यांनी विचारलंय की नॉर्मल स्ट्रेस ऑन द प्लेन, नॉर्मल स्ट्रेस ऑन द प्लेन विच इज इन्क्लाइन एट 45 डिग्री. समजा हा सिग्मा 1 दिलाय, हा सिग्मा 2 दिलाय तुम्हाला, तर 45 डिग्रीला कुठला प्लेन असतो, फोर्टी डिग्रीला प्लेन कुठला असतो, टाउ मॅक्स प्लेन, राईट. आणि टाउ मॅक्स प्लेनवर कुठले स्ट्रेसेस ऍक्ट होतात, एक नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होतो सिग्मा एन, आणि एक शिअर ऍक्ट होतो, त्याला आपण टाउ मॅक्स म्हणतो. बरोबर आहे. सिग्मा एन काय घेतो आपण, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 बाय 2, आणि इथे टाउ मॅक्स ऍक्ट होतो. टाउ मॅक्स इज सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. सो नॉर्मल स्ट्रेस काय येईल, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 बाय 2, 500 प्लस 500 बाय 2, म्हणजे किती येईल, 500 आन्सर येतं याचं. ओके, येस, ओके. इथे काय दिलं बघा, ऍट अ पॉइंट इन द वेब ऑफ अ गर्डर द बेंडिंग स्ट्रेस इज 3 MPa टेन्साइल. बेंडिंग स्ट्रेस असा असतो बघा, ऍट अ पॉइंट बेंडिंग स्ट्रेस इज 3 MPa. या पॉइंटवर बेंडिंग स्ट्रेस किती आहे, 3 MPa, म्हणजे तो इक्विलिब्रियम घेतला दोन्हीकडे पण येईल. आणि शिअर किती आहे, 2 MPa. शिअर इज लाईक दिस, बरोबर आहे का, 2 MPa. याला जर तुम्ही एनलार्ज केलं, समजा ऍट अ पॉइंट म्हणतो ना आपण, त्याला जर तुम्ही एनलार्ज केलं, इट विल लुक लाईक दिस. This is 3, this is 2, this is 2, this is 3. आले का लक्षामध्ये, राईट. विचारलंय काय त्यांनी, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस विचारलाय. टाउ मॅक्स म्हणजे रेडियस ऑफ मोर सर्कल. त्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता, अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 होल स्क्वेअर प्लस टाउ एक्स वाय स्क्वेअर. बघा, मी तुम्हाला जेवढ्या 10 मिनिटात जेवढ्या कन्सेप्ट सांगितले ना, 10-15 मिनिटात, त्याच्या भोवती सगळं फिरतंय. अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय म्हणजे 3/2 स्क्वेअर प्लस टाउ एक्स वाय किती आहे, 2 चा स्क्वेअर म्हणजे 1.5 चा स्क्वेअर 2.25. काही चुकतंय का माझ्याकडून, आन्सर काय येतंय, इथे काय ते अंडर रूट किती येत आहे मला सांगा, अंडर रूट किती येत आहे, 3/2 1.5, 1.5 चा स्क्वेअर 2.25, 4 6.25 येत आहे. 6.25 म्हणजे किती येईल बाहेर आलं, 2.5. बरोबर आहे का, 2.5. तो आन्सर इज 3. टाउ मॅक्स इज 2.5. येस, ओके.
नेक्स्ट, an element in a strain body is subjected to only shear stresses of intensity 15 MPa tending to rotate the body in clockwise direction. What is the magnitude of principal stress? काय principal stress magnitude? Only shear stress. This is 50 MPa plus or minus 50. सोपा क्वेश्चन आहे खूप. Yes, 1 समजलंय का? 90 is 1. प्युअर शिअरचा कंडिशन आहे हा. दिस इज द कंडिशन ऑफ प्युअर शिअर. ओनली शिअर स्ट्रेसेस म्हणता येते. आणि प्युअर शिअर मध्ये जो सिग्मा 1 किंवा सिग्मा 2 असतो तो काय देतो आपण? प्लस ऑर मायनस टौ. यस, नेक्स्ट नंबर 10. नंबर 9 बरोबर आलाय तुमचं 1. नंबर 10 इज 2. A point in a strain material is subject to two mutually pointed stresses of 150 MPa tensile and 50 MPa compressive. Then what will be the magnitude of maximum shear stress? खूप सोपा क्वेश्चन आहे हा पण. तर बघितले कसे क्वेश्चन विचारले त्यांनी. 150 MPa टेन्साईल, जर मागच्या पेपरला 18, 19, 17 जर तुम्हाला स्वामला आउट ऑफ मार्क पडत नसेल तर तुमचं काही खरं नाहीये. असं आहे. खूप इझी क्वेश्चन होते. मी जो क्लासमध्ये जे घेतो त्यापेक्षा खूप टफ होते. 150 MPa टेन्साईल आणि 50 MPa कॉम्प्रेसिव्ह विचारले का आपल्याला त्यांनी? टौ मॅक्स सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. आता हे येईल 150 मायनस ऑफ मायनस 50 कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळं बाय 2. किती येईल टौ मॅक्स? 100 MPa. यस, ओके. यस, सो आपण किती क्वेश्चन बघितले? पहिल्या टॉपिकचे क्वेश्चन किती बघितले आपण? 25, 26 काहीतरी क्वेश्चन होते आणि हे 10 क्वेश्चन्स, राईट? 19 नाही, जास्त होते पहिल्या टॉपिक मध्ये. पहिल्या टॉपिक मध्ये क्वेश्चन जास्त होते मला वाटतं. 25 प्लस 10 35. पंचवीस होते, 25, राईट? 25 आणि 10 35. 35 पैकी आपण काल बघितले होते काही 7 क्वेश्चन, म्हणजे आज झाले जवळजवळ आपले 28. ठीक आहे, पूर्ण टॉपिक रिवाइज झाला याच्यामध्ये. आपला जो हा कोर्स आहे याच्यामध्ये 60% क्वेश्चन्स तुमचे ऑटोमॅटिक बनवून जातील. मी तर असं म्हणतो 50% पेक्षा जास्त बनतील. मी 50% सांगतो, पण 60% सुद्धा बनवू शकतात क्वेश्चन, एवढा कोर्स जरी केला तरी. ठीक आहे.